हात जोडून स्वामींचं नाव घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप आनंद होतोय. आज्यांची इच्छा आज पूर्ण होतीये. सगळ्या आजी आजोबांची इच्छा होती की आपण आज अक्कलकोट इथे जाऊयात. तर सर्व आपले हे आजी आजोबा उत्सुक आहेत. आता लांबचा प्रवास आहे. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला या या खिरे कसं या. इथे पकडा, इथे पकडा, दोन्हीकडे पकडा. हळूहळू थांब. वैद्य हे बघा, हे बघा. थांबा, त्याला जाऊ द्या. चला आता 2-3 पायऱ्या चढा. चढा. राहिला का तुझं मागं? चला सगळे चला. थांब थांब, काही नको कुठं जाऊ दे. पहिले थांब जरा. गौरव थांब, जाऊ दे. पुढे थांब. थांबा, त्यांना जाऊ दे आधी. पहिले हळू जा, हळू जाऊ. पकडू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. द्या. नंदा नंदा आहे नंदा आहे. हात वर करा की सुधाकर सुधाकर मालवण बघून सांगा. शिवाजी पठारे आहे बसवलं. वैद्य आजोबा आहे. गोरक्ष काळे. गोरख सकाळी बघा रे बाबा. गोरक्ष काळे. दत्तात्रय मोरे. वैद्य आजोबा. शालिनी कुलकर्णी. शालिनी कुलकर्णी. कपडे घातल्याचा आनंद झाला होता मॅडम. हो ना. सीमा दाते. आहे घ्या फर्स्ट एड किट घ्या. सगळ्यांकडे कॅरी बॅग आहेत ना. उलटी झाली तर त्याच्यामध्ये करण्यासाठी. मंगल मूर्ती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मोरया मोरया. मंगलमूर्ती मोरया. बस सुरू झाली तसा सर्वांचाच उत्साह अगदी शिगेस पोचलेला होता. अगदी आनंदी वातावरणामध्ये आमचा प्रवास सुरू झाला. आदल्या दिवशीपासूनच सगळी तयारी करण्यात आलेली होती. मशीनवरती बनवलेले फुलके सोबत घेतलेले होते. तसंच चटण्या, चिवडा वगैरे जे काही आपले घरगुती पदार्थ असतात ते आम्ही सोबत घेतलेले होते खाण्यासाठी. काही फळं देखील होती आणि पाण्याचे 4-5 जार भरून घेतलेले होते. अधिक महिना संपायला 2च दिवस बाकी होते आणि त्याच्यातून शनिवार होता. त्याच्यामुळे अक्कलकोटला प्रचंड गर्दी असणार याची आम्हाला आधीच कल्पना होती. अक्कलकोटच्या कार्यालयाशी संपर्क साधून आम्ही आजी आजोबा येत आहोत याची पूर्वकल्पना देखील दिलेली होती. गाडीमध्ये स्वामींची गाणी आणि आरत्या लावण्यात आल्या होत्या. तसेच भक्तिगीतं आणि नंतर उडत्या चालीची गाणी देखील लावण्यात आली होती. त्यामुळे किती छान बनवून आणलाय चहा आहे बघा. आता आपण सोलापूर मध्ये आलो. हे माझे दाजी आहेत. भाऊजी दरक म्हणून आहेत. बँकेत काम करतात. आज सुट्टी असल्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्यांना चहाची व्यवस्था केली. जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी. जोरदार टाळ्या. इतक्या लांबचा प्रवास पहिल्यांदाच हे सर्वजण करणार होते. त्याच्यामुळे मनामध्ये खूपच धाकधूक होती की हे कसे वागतील. हळू हळू
दादी इधर आ. मी थांबतो मागच्या साईडला. इधर इधर आ. त्या मंदिरामध्ये चाललेलो आहे दर्शनासाठी. तर तिथे गेल्यानंतर जर का समजा तुम्ही चुकलात तर हा मोबाईल नंबर टाका आणि त्यांना सांगा आम्हाला ह्याच्यावरती फोन करा. हां, आलं का लक्षात? आणि एकमेकांचे हात सोडू नका. तुमच्या इथे किचनमध्ये बाटल्या आहेत पाणी प्यायच्या, कुठे इकडे तिकडे जाऊ नका. आलं का लक्षात? आणि एक सोबत राहा, कोणी एकटे जाऊ नका, नाहीतर हरवाल. तिकडे खूप गर्दी आहे. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गेली 12 वर्षे आपल्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर वैशाली दाते मॅडम यांना त्यांच्या काकांच्या किडनीच्या ऑपरेशनमुळे येता नाही आलं आणि त्या स्वामी भक्त आहेत. त्यांना आम्ही इतकं मिस करत होतो आणि अक्षरशः क्षणोक्षणी आम्हाला त्यांची आठवण येत होती. त्या आपल्या किनारा परिवाराच्या अतिशय मेन सदस्य आहेत आणि त्या खूप प्रेम करतात आपल्या आजी आजोबांवरती. चला, जोडी सोडू नका, जोडी सोडू नका. चला, वैद्य आजोबांना ते सरका इकडनं गाड्या येत आहेत. चला, तिकडून चला, तिकडून चला. या इकडे या. चला चला. इकडून चला, इकडून चला, सावकाश चला. तिकडे कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. हा, इकडे गर्दी आहे खूप. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हात सोडू नका एकमेकांचे, बरं का. सरकारची इकडे 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 या, इकडे या. या राजू काका, या. या. हे पायाला लागते, या. इतक्या मोठ्या गर्दीमध्ये सगळ्या आजी आजोबांना धक्का वगैरे न लागता व्यवस्थित नेणं आमच्यासाठी फार मोठं आव्हान होतं. पण आमच्या संपूर्ण स्टाफने ती जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडली आणि सगळ्यांचं सुंदर असं दर्शन झालं. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही अन्नछत्राकडे गेलो. स्वामींचं एकच वाक्य मनोमन बळ वाढवत होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
आणि अक्षरशः खरंच स्वामी आमच्या पाठीशी आहेत याचा आम्हाला पावलोपावली अगदी अनुभव येत होता. अतिशय छान दर्शन झालेलं आहे आपल्या सगळ्यांचं आणि आपण इथे प्रसादालयामध्ये जाणार आहोत आणि आज स्वामींचं दर्शन घेऊन खूप धन्य झालेलो आहोत आपण सर्वजण. सर्वांचं खूप दर्शन छान झालंय. तुमचे लोक घ्या बाहेर थांबून जायचं. तुमचे अजून आहे. तुमचे लोक घ्या पटपट बाकी नको. अश्विनी सिस्टर. स्वामी समर्थ. आज आम्ही अन्नछत्रामध्ये आलेलो आहोत इथे आणि सर्वजण आता महाप्रसाद घेतील. हा सगळे आपले आजी आजोबा बसलेले आहेत. खूप मोठं भाग्य आहे त्यांचं. अधिक मासामुळे त्यांचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. देखील आता सर्वांनी घेतलेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत परतीच्या वाटेवरती. आपल्या आजी आहेत. समाधान वाटलं ना. तर तुमच्या सर्वांची इच्छा होती की आज पूर्ण झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत. आता खूप खूप छान वाटतं आम्हाला इथे येऊन. खूप प्रसन्न वाटतंय. चला आता आपण निघूयात. चला श्री स्वामी समर्थ. चला निघूयात. चला सगळे आले मेंबर. किती झालं ते हात धरा, हात धरा. चला या. मावशी कुठे गेली?
इथं रश आहे. हो खूप गर्दी आहे. तर आपण सहज त्यांना ओळखू शकतोय कारण आपलं युनिफॉर्म आपण त्यांना दिलाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा प्रवास सुंदर झालेला आहे. आणि आपले हे जे ड्रायव्हर दादा आहेत त्यांनी अतिशय सुंदर गाडी चालवली आहे आणि आपल्याला सुखरूप इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल जोरदार टाळ्या वाजत त्यांच्यासाठी. एकदम मस्त सुखरूप आपला प्रवास झाला. चला आला आपला आश्रम. चला उठा. आपल्या स्टाफने आपल्या ह्या आजी आजोबांना व्यवस्थित सांभाळलं. धार्मिक सहल आहे ती पार पडलेली आहे. आपल्या स्टाफला मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या स्टाफसाठी जोरदार टाळ्या वाजवूया सगळे. त्याला पहिले काका चपला घेतल्या का गाडीतल्या तुम्ही? ओके या इकडे. टोप्या काढून ठेवा टेबलवर. हे टोप्या तिथे टेबलवर ठेवा. योगेश टोप्या दे. खरंच एकही स्पीड ब्रेकर आपल्याला लागलेला नाही. आपल्या आजी आजोबांना कुठेही धक्का लागलेला नाही आणि अक्षरशः मस्त मजेत आमचा प्रवास झालेला आहे. आम्हाला खूप छान वाटलं. आणि तुम्ही जेव्हा ज्या लोकांना त्रास झाला तिघा चौघांना तर ते गाडीत बसले होते तेव्हा तुम्ही साधं कुठेही पाणी देखील प्यायला खाली उतरलेला नाहीत. त्यांच्यावर लक्ष ठेवलं. खरंच खूप छान वाटलं दादा. तुम्हाला खूप खूप आमच्या आजी आजोबांतर्फे शुभाशीर्वाद आणि अशीच गाडी चालवा. भागवत काका आणि काकू दोघं इथे जे आपले आजी आजोबा आहेत ज्यांना चालता येत नव्हतं तर त्यांना आपण नेलं नव्हतं तिकडे. त्यामुळे ह्या दोघांवरती आपण जबाबदारी सोपवली होती आणि त्यांनी अतिशय सुंदरपणे ती जबाबदारी पार पाडलेली आहे. भागवत काका खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे. तुमच्यामुळे आम्ही अगदी निश्चितपणे जाऊ शकलो आणि अगदी सुखरूपपणे परत आलेलो आहोत. स्वामी मला श्रेय नको आहे. हे माझ्या दोन्ही स्वामी महाराजांनी आपल्या दिलेली बुद्धी मला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की थांब तू इथं थांब. तू जरूर आहे म्हणून मी थांबलो इथे. खरंच ही देखील मोठी सेवा झाली आहे तुमच्या हातनं. वय वर्ष 81. काकांचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आहे. नुकताच वाढदिवस साजरा झालेला आहे. तर काका आपल्याबरोबर आले होते. माझे सख्खे काका इथे आणि इतकं मस्त. आज विचार करा 81व्या वर्षी त्यांनी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये सगळ्या पायऱ्या ते चढले उतरले आणि एवढ्या गर्दीमध्ये भूक सुद्धा केले नाही प्रवासामध्ये. खूप छान वाटलं काका तुम्ही आलात आज. आम्हाला तुमच्यामुळे खूप एक वेगळा हुरूप आला. छान वाटलं. अशीच येत जा आमच्याबरोबर. काका स्वामींना भेटण्यासाठी आता वाजलेले आहेत बरोबर 5 पहाटेचे. आता बरोबर पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि मस्त 83 असलेले वैद्य आजोबा अतिशय सुंदर प्रवासाचा एन्जॉय केलेला आहे. यांनी इतका आनंद लुटला यांनी प्रवासाचा.
भागवत काका काकू तुम्ही थांबलात इथे, त्याच्यामुळे खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं आणि खूप छान प्रवास पण झाला. कारण इथली जबाबदारी तुमच्यावर भरपूर होती दोघांवरती पण, आणि ते एवढं सोपं नव्हतं सांभाळणं. पण तुम्ही त्यांना जेवण करून खाऊ घातलं, छान स्वयंपाक केला आणि सगळं सांभाळलं. कोणाची काही तक्रार नव्हती. त्यांचं पण सहकार्य मिळालं. हो, शांत ते होते सगळे. सगळे शांत होते ना, कोणी त्रास नाही दिला तुम्हाला. नाही, त्यामुळे आम्हाला काही वाटलं. हो ना. पहाटे 5 वाजता आम्ही किनाऱ्यामध्ये पोहोचलो आणि आदल्या दिवशीच मॅमचा फोन आला होता की मी उद्या जेवण घेऊन येणार आहे. तर त्यामुळे सगळेजण खूप उशिरा उठले आणि सगळ्यांना आराम पण मिळाला. स्वयंपाकाची अजिबात गडबड नव्हती. अधिक मासातला हा शेवटचा रविवार आहे. आज अमावस्या आहे. आजचा खूप मोठा दिवस आहे. तर त्यानिमित्त त्यांना वाटलं सरांना की आपण अन्नदान करूया वृद्धाश्रमामध्ये, म्हणून आज ते इकडे आलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण खूप दमलेलो आहोत. स्वामींनी आपल्या सर्वांसाठी हे जेवण यांच्या रूपात पाठवलेलं आहे. खरंच मॅडम खूप मनापासून धन्यवाद तुमचे. सगळ्या आज्याजवळतर्फे खूप खूप शुभाशीर्वाद तुम्हाला. टाळ्या वाजवा मॅडमच्या. आज भात आहे, मस्त वरण आहे, भाजी, पुऱ्या, पापड आणि पापड भरपूर आहे आणि स्वीट देखील आणले, काला जामून आणलेले आहेत.